Okay, all of you screen is visible? Yes, ma'am. Okay, in our previous lecture, we will start the new topic drug interaction. Okay, in that we will cover the point causes of drug interaction, then pharmacokinetic drug interaction. In that cover the absorption. Okay, now today's lecture we will start the next is the interaction affecting the distribution of the drug. Okay, previous lecture ला आपण definition of the drug interaction, causes of drug interaction, then mechanism of a drug interaction, in that pharmacokinetic drug interaction, pharmacodynamic drug interaction, and miscellaneous drug interaction. Then pharmacokinetic drug interaction, we will see the interaction affect the gastrointestinal absorption. Okay, that pH, then complexation, absorption, food, inhibition of a GI enzyme. Okay, now today's lecture we will start the next interaction affecting the distribution of the drug. Okay, the drug get distributed by binding to a plasma protein. Hence, when two drugs capable of a binding to protein are administered concurrently, the interaction affect the distribution. The drug with greater affinity for a binding site will displace the other form of plasma tissue protein. तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितले आहे की आपण ऍट अ टाइम दोन ड्रग घेतो, कॉन्करंटली काय करतो, दोन ड्रग घेतो. कधी पेशंट डॉक्टर फिजिशियन आपल्याला दोन टॅबलेट घ्या म्हणतात. कधी जर त्या ड्रगची कपॅबल असेल, दोन्ही ड्रगची जर कपॅबल असेल की ते ऍट अ टाइम एकाच वेळेस प्रोटीन बाइंडिंगला तिथं बाइंड होतील, हे जर त्यांची ॲबिलिटी असेल तर ते फिजिशियन ते ड्रग देतात. पण काही ड्रग कसे असतात की एखाद्या ड्रगची अफिनिटी दुसऱ्या ड्रग पेक्षा बाइंडिंग साइट बाइंडिंग होण्याची अफिनिटी जास्त असते एखाद्या ड्रगची. मग त्याची जर अफिनिटी जास्त असेल, मी दोन ड्रग घेतले बट त्याच्यामधल्या माझ्या एका ड्रगची अफिनिटी काय आहे, जास्त आहे, मग तो अफिनिटी जास्त असलेला ड्रग काय करेल, ज्याची अफिनिटी कमी आहे त्याला डिस्प्लेस करेल प्लाझ्मा बाइंडिंग पासून आणि स्वतः तिथं बाइंडिंग होईल आणि जो आपल्याला इफेक्ट पाहिजे तो इफेक्ट भेटणार नाही. आणि काही ड्रग असे कपॅबल असतात की त्या ड्रग दोन्ही पण बाइंडिंग होऊ शकतात जर ऍडमिनिस्ट्रेड तुम्ही एकदम घेतले तर, आणि जो काही इफेक्ट असेल तो इफेक्ट तुम्हाला दिसून येतो. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघणार आहोत. फिनिलबिटाझोन रिप्लेस द टोलबिटामाइड फ्रॉम प्रोटीन बाइंडिंग. एक्झाम्पल हायपोग्लायसेमिक इफेक्ट. जर बिटाझोन आणि टोलबिटामाइड हे दोन्ही ड्रग जर पेशंटनी घेतले तर बिटाझोनची ग्रेटर अफिनिटी आहे फॉर बाइंडिंग साइटला. मग फिनिलबिटाझोन काय करतो, त्या टोलबिटामाइडला प्रोटीन बाइंडिंग पासून रिप्लेस करतो आणि त्यांचा जो हायपोग्लायसेमिक इफेक्ट आहे तो काय करणार, त्याचा स्वतःचा हायपोग्लायसेमिक इफेक्ट काय करतो, तो वाढवतो. Then जर बिटाझोन displace the warfarin from its binding site, resulting in the increase the amount of free form of warfarin causes hemorrhage. Another one, जर तुम्ही फिनिलबिटाझोन आणि वारफारिन ड्रग घेतले, मग हा फिनिलबिटाझोन आणि वारफारिन घेतले तर फिनिलबिटाझोनची हाय अफिनिटी आहे, मग फिनिलबिटाझोन काय करतो, वॉरफारिनला जिथं बाइंडिंग आहे तिथून बाजूला काढतो, तिथून तो डिस्प्लेस करतो. मग वारफारिन तर बाइंडिंग नाही झाला, तो फ्री अमाऊंट मध्ये बॉडीमध्ये प्रेझेंट राहिला. मग त्या फ्री अमाऊंट मधल्या वारफारिनमुळे काय होणार आहे आपल्या बॉडीमध्ये, तर त्याच्यामुळे हिमोरेज फॉर्म होतं. ओके, हिमोरेज होतं, ब्लिडिंग होतं. आपण दोन एक्झाम्पल बघितले. इंटरॅक्शन अफेक्टिंग द डिस्ट्रीब्युशन ऑफ द ड्रग, म्हणजे आपल्या बॉडीमध्ये ड्रगचं डिस्ट्रीब्युशन होत आहे, ड्रगचं बाइंडिंग होत आहे प्रोटीनला आणि ड्रगचं प्रोटीन सोबत बाइंडिंग झाल्यानंतर ड्रग आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्युट होतं. पण त्या डिस्ट्रीब्युशनच्या प्रोसेसच्या वेळेस इंटरॅक्शन काय अफेक्ट करतं डिस्ट्रीब्युशन वरती, हे आपण दोन एक्झाम्पल बघून बघितलं. समजलं का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. नेक्स्ट आपण बघणार आहोत interaction affecting the metabolism of the drug. Okay, after the distribution आपण मेटाबॉलिझम बघणार.
मेटाबॉलिझम मध्ये आपण 2 पॉइंट बघणार आहोत. ओके, फर्स्ट इनिबिशन ऑफ मेटाबॉलिझम अँड इंडक्शन ऑफ मेटाबॉलिझम. इन द इनिबिशन ऑफ द मेटाबॉलिझम व्हेरियस एक्झाम्पल तुम्हाला सांगितलेले आहेत. आयसोनायझाइड हा जो ड्रग आहे तो काय करतो, इनिबिट द हायड्रॉक्सिलेशन ऑफ अ डायफिनिल हायड्रोटोन अँड मेक ऑफ दिस टॉक्सिसिटी ऑफ द डायफिनिल हायड्रोटोन. जर आयसोनायझाइड पण पेशंटनी ड्रग घेतला आणि डायफिनिल हायड्रोटोन पण ड्रग घेतला, मग आयसोनायझाइड काय करतो, एक तर डायफिनिल हायड्रोटोनचं हायड्रॉक्सिलेशन होतं, ते त्याचं हायड्रॉक्सिलेशनच होऊ देत नाही आयसोनायझाइड. मग त्याचं हायड्रॉक्सिलेशन नाही झालं तर डायफिनिल हायड्रोटोन आहे त्या फॉर्म मध्ये ड्रग राहतो आणि त्या फॉर्म आहे तसं राहिल्यामुळे त्या पर्सनला टॉक्सिसिटी फॉर्मेशन होते. अनदर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय सिमेंटिडिन. सिमेंटिडिन काय करतो, जो डायझेपाम ड्रग आहे, अँटी डिप्रेसंट ड्रग आहे, त्यांचं मेटाबॉलिझमच होऊ देत नाही, त्यांचं मेटाबॉलिझम इनिबिट करतो सिमेंटिडिन. सिमेंटिडिनची कोणती कॅटेगरी येते, ऑल ऑफ यू? कॉमन ड्रग आहे, सांगता आलं पाहिजे तुम्हाला. कोणती कॅटेगरी येते सिमेंटिडिनची, झाली आहे का कोलॉजीला तुम्हाला? एनीवन? H2 blocker, antihistaminic drug. Yes or no? Am I audible to all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. मी विचारलं आहे तुम्हाला काहीतरी, का विचारायचं सोडून देऊ? No, ma'am. ते कळतंय तुमच्या बिहेवियर वरून सगळ्यांच्या. मी माझ्या फ्लोने शिकवते, बाकी तुम्हाला काय करायचं ते करा. सिमेंटिडिन इनिबिट द मेटाबॉलिझम ऑफ बेन्झोडायझेपाइन अँड इन्हान्स द सेडेटिव्ह इफेक्ट ऑफ दिस. पण सिमेंटिडिन काय करतो, बेन्झोडायझेपाइनचं मेटाबॉलिझम इनिबिट करतो आणि सेडेटिव्ह इफेक्ट काय करतो, इन्हान्स करतो. Then next is the enzyme xanthine oxidase. These are responsible for the metabolism of a mercaptopurine. mercaptopurineच्या मेटाबॉलिझम साठी तो रिस्पॉन्सिबल असतो. Is inhibited by the allopurinol and reducing the production of the uric acid. नेक्स्ट आपण बघणार आहोत इंडक्शन ऑफ अ मेटाबॉलिझम. इन दॅट example is barbiturate stimulate the microsomal enzyme system in a liver and thus increase the metabolic degradation of other drugs such as alcohol, coumarin, anticoagulant and next जे तुम्हाला सांगितलंय तो आहे फिनिटोइन आहे लास्टचा. बार्बिट्युरेट काय करतो, जे मायक्रोस्कोमल एन्झाईमची सिस्टीम आहे ती स्टिम्युलेट करतो लिव्हर मधली. मग ती स्टिम्युलेट झालं की काय होतं, इन्क्रीज द मेटाबॉलिक जे अदर ड्रग आहेत ना, अल्कोहोल, क्युमारिन, अँटीकोॲग्युलंट, हिपॅन, ह्यांचं जे अदर ड्रगचं ते मेटाबॉलिझम इन्क्रीज होतं बिकॉज ऑफ अ मायक्रोस्कोमल एन्झाईम काय झालंय, स्टिम्युलेट झालंय लिव्हर मध्ये. त्यांच्यामुळं ह्या ड्रगचं काय होतं, मेटाबॉलिझम इन्क्रीज होतं, इन्क्रीज द मेटाबॉलिक डिग्रेडेशन ऑफ दिस ड्रग्स. नेक्स्ट बघणार आहोत आपण एक्सक्रीशन. लास्ट आहे एडीएमई मधले आपण मेटाबॉलिझम पर्यंत बघितलं. लास्ट इज अ एक्सक्रीशन. ओके, एक्सक्रीशन मध्ये आपण बघतो वन ड्रग मे ब्लॉक द रिनल एक्सक्रीशन ऑफ अनदर by competing the for a same tubular transport system or maybe increase the excretion of the drug by increasing its ionization. याच्यामध्ये ड्रग काय करतात की दोन ड्रग जर ऑपोजिट असले तर ते एक ड्रग दुसऱ्या ड्रगचं एक्सक्रीशन ब्लॉक करतो. वन ड्रग मे ब्लॉक द रिनल एक्सक्रीशन ऑफ द अनदर बाय कॉम्पिटिंग ऑफ द सेम ट्युम्युलर सिस्टीम ट्रान्सपोर्ट सिस्टीम साठी ते कॉम्पिटिशन करतात आणि एखादा ड्रग दुसऱ्या ड्रगला काय करतो, त्याचं रिनल एक्सक्रीशनच ब्लॉक करतो किंवा मग काय करतो, त्याचं एक्सक्रीशन वाढवतो. इन्क्रीज द एक्सक्रीशन ऑफ अ ड्रग बाय त्याचं आयोनायझेशन वाढलं की ड्रग एक्सक्रीट होतो ना, मग त्याचं आयोनायझेशन वाढवतो, त्यामुळे दुसऱ्या ड्रगचं एक्सक्रीशन काय होतं, इन्क्रीज होतं. हे दोन वेज होतात. एक तर आपण फर्स्ट बघणार आहोत आता इनिबिशन, म्हणजे त्याचं रिनल एक्सक्रीशन ब्लॉक करतो, ते ड्रगचं एक्झाम्पल पाहणार. आणि देन इन्क्रीज रिनल एक्सक्रीशन. आता इनिबिशन कोण करतं, जर प्रोबिनासिड घेतला आपण विथ पेनिसिलिन, तर प्रोबिनासिड काय करतो, त्या पेनिसिलिन सोबत कॉम्पिटिशन करतो आणि त्या पेनिसिलिन सोबत कॉम्पिटिशन करून रिनल सिक्रिशन विथ पेनिसिलिन इन रिनल सिक्रिशन दिस इनिबिट द
एक्सक्रीशन ऑफ पेनिसिलिन अँड दस इन्क्रीज इट्स ऍक्टिव्हिटी. कारण जेवढा आपल्याला अमाऊंट मध्ये ड्रग पाहिजे तेवढं अब्सॉर्ब होऊन बाकीचा एक्सक्रीट होतो युरिन थ्रू. बट हा प्रोबिनासोड सोबत जर आपण घेतलं तर प्रोबिनासोड काय करतो, प्रोबिनासिड काय करतो, त्याचं एक्सक्रीशनच इनिबिट करतो पेनिसिलिनचं. एक्सक्रीशनच नाही झालं तर पेनिसिलिन आपला हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये राहणार. पेनिसिलिन हाय कॉन्सन्ट्रेशन मध्ये राहिले तर त्याची ऍक्टिव्हिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. नेक्स्ट आपण एक्झाम्पल बघणार आहोत. increase in a renal, next is a probinacid also decrease the renal excretion of a methotrexate and a clofazimide. probinacid penicillin चं काय करतो, renal excretion ब्लॉक करतो, then तो decrease the renal excretion of the methotrexate. methotrexate पण renal excretion तो decrease करतो. लास्ट एक्झाम्पल इज अ क्विनिडिन. क्विनिडिन ची कोणती कॅटेगरी आहे, क्विनिडिन अँड फेरापामिल both causes increase in the serum digoxin level by inhibiting the renal tubular secretion and renal excretion and non-renal clearance of the digoxin. हे दोन्ही जर ड्रग घेतले तर ह्या ड्रग मुळे काय होतं, जे सिरम डिगॉक्सिन लेवल असते increase in the serum digoxin level by inhibiting the renal tubular secretion and renal excretion. Then increase the renal excretion. रिनल एक्सक्रीशन कधी इन्क्रीज होणार आहे, आतापर्यंत आपण बघितलं की रिनल एक्सक्रीशन कोणता ड्रग एखाद्या ड्रगचं रिनल एक्सक्रीशन थांबवतो. आता आपण बघणार आहोत की कोणते ड्रग असे आहेत की ते दुसऱ्या ड्रगचं रिनल एक्सक्रीशन वाढवतात. लाईक अँटासिड, लाईक अ सोडियम बायकार्बोनेट मेक द युरिन अल्कलाइन and thus enhance the ionization of a weak acidic drug like a salicylated, barbiturate and lead to their rapid excretion. जेवढा ड्रग आयोनायझेशन होतो तेवढा ड्रग एक्सक्रीशन होतो. आणि जर अँटासिड घेतलं लाईक सोडियम बायकार्बोनेट घेतला, मग सोडियम बायकार्बोनेट काय करतो, युरिन अल्कलाइन करतो. युरिन अल्कलाइन केल्यामुळे काय होतं, जे काय ऍसिडिक ड्रग असतात त्यांचं आयोनायझेशन वाढतं, इनहान्स होतं. आयोनायझेशन वाढलं तर ड्रग पटकन रॅपिड एक्सक्रीशन होतं त्याच्या बॉडीमधनं. आणि तुम्हाला जो ड्रगचा इफेक्ट पाहिजे, तुमच्या बॉडीमध्ये ड्रगच नाही राहिला, रॅपिड एक्सक्रीशन त्याचं झालं तर तुम्हाला ड्रगचा इफेक्टच दिसून येणार नाही. हा तुम्हाला ड्रग इंट्रॅक्शनचा इफेक्ट दिसून येतो. इथपर्यंत आपण एडीएमई बघितली. अप टू दिस एनी क्युरीज ऑल ऑफ यू? No, ma'am. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत मिससेलेनियस ड्रग इंट्रॅक्शन. फार्माकोकायनेटिक नेक्स्ट आपण फार्माकोडायनामिक ड्रग इंट्रॅक्शन बघणार आहोत अँड देन मिससेलेनियस ड्रग. इन दॅट डायनामिक, आता डायनामिक म्हणजे तुम्ही काय सांगितलं प्रिव्हियस लेक्चरला, ड्रगची कोणती असणार आहे, व्हॉट यू मीन बाय द डायनामिक, इफेक्ट ऑफ अ ड्रग अँड मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ऑफ द ड्रग. आता ड्रगचं तुम्ही बघितलं की जेव्हा ड्रगची बॉडीमध्ये मुवमेंट होते तेव्हा ड्रगचे कोणते कोणते इंट्रॅक्शन होऊ शकतात, हे आपण कायनेटिक मध्ये बघितलं. डायनामिक मध्ये आपण बघणार की जेव्हा ड्रग त्याची स्वतःची मेकॅनिझम दाखवतो त्यावेळेस कोणते कोणते ड्रग इंट्रॅक्शन दिसून येतात. ते मे बी डायरेक्ट इंट्रॅक्शन बिटवीन द ड्रग और अ ड्रग्स इफेक्ट, कारण इथं ड्रगचं मेकॅनिझम चालू आहे, कारण त्यामुळे डायरेक्ट ड्रगच्या इफेक्ट वरती तुम्हाला इंट्रॅक्शन दिसेल किंवा रिसेप्टर लेवल वरती तुम्हाला इंट्रॅक्शन दिसेल. दिस मे बी इन्हान्स होतं, त्यांचा इफेक्ट एकतर इन्हान्स होईल किंवा डिक्रीज होईल, इनिबिट होईल, पूर्ण टोटल इफेक्टच त्यांचा इनिबिट होईल. फर्स्ट एक्झाम्पल आपण आता बघणार आहोत इन्हान्सिंग, म्हणजे एखादा ड्रगचा इफेक्ट वाढवतो. ओके, मग त्याच्यामध्ये आपण काय बघणार, सिनर्जिस्टिक इफेक्ट. सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे काय, एनीवन, व्हॉट यू मीन बाय द सिनर्जिस्टिक इफेक्ट? सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे काय, मी एखाद्या पेशंटला 2 ड्रग दिलेत, राईट, मग ते 2 ड्रगचं इंट्रॅक्शन होतं आणि त्या 2 ड्रग मुळे काय होतो, जो टोटल इफेक्ट येणार आहे ड्रगचा, तो टोटल इफेक्ट ऑफ द ड्रग टू बी ग्रेटर दॅन द सम ऑफ द इंडिव्हिज्युअल इफेक्ट ऑफ द इच ड्रग. म्हणजे मी जर तो ड्रग सिंगल दिला तर त्या सिंगल ड्रगच्या इफेक्ट पेक्षा मी जर ते दोन्ही ड्रग कंबाईन मध्ये दिले तर माझा इफेक्ट त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे. सिनर्जिस्टिक इफेक्ट म्हणजे ट्रायमिथोप्रामाइन, सल्फोमिथॅक्झाझोल हे दोन्ही ड्रग जर मी एकदम दिले तर इफेक्ट एकदम वाढतो, इन्हान्स होतो इफेक्ट.
किंवा माओ इनिबिटर आणि सिम्पॅथोमिमेटिक ड्रग दिले तर सिम्पॅथेटिक ऍक्टिव्हिटी काय होते, इन्हान्स होते. मी हे ड्रग सिंगल दिल्यावरती जेवढा इफेक्ट होतो त्याच्यापेक्षा मी जर हे ड्रग कॉम्बिनेशन मध्ये दिले तर मला त्यांचा इफेक्ट जास्त इन्हान्स झालेला दिसणार आहे. देन इंट्रॅक्शन इनिबिटिंग इफेक्ट, आता आपण इन्हान्सचं बघितलं. देन आपण बघणार आहोत असे कोणते ड्रग आहेत की जे दुसऱ्याचा इफेक्ट कमी करतात. मग त्याच्यामध्ये acetylcholine किंवा atropine by competitive antagonism oppose the action of each other. हे ड्रग दोन्ही दिले, acetylcholine आणि atropine. मग हे ड्रग अँटागोनिझम आहेत, म्हणजे काय करतात, तुझी पण ऍक्शन होऊ द्यायची नाही आणि माझी पण ऍक्शन होऊ, म्हणजे त्या ड्रगचा पण इफेक्ट होऊ द्यायचा नाही आणि स्वतःचा पण इफेक्ट होऊ द्यायचा नाही. ओके, तुझं पण नाही माझं पण. एक अँटागोनिझम ऍक्शन दाखवतात, दोन्ही एकमेकांच्या ऍक्शनला अपोज करतात. देन अनदर एक्झाम्पल सांगितलंय, अल्कोहोल अँड एम्फेटामाइन हॅव अपोजिट इफेक्ट ऑन द CNS. ओके, इथं आपण फार्माकोडायनामिक्स बघितलं. Okay, up to this any queries all of you? No, ma'am. No, ma'am. Both side No, समजलं ma'am. आहे का? Yes, ma'am. Okay. Then next Yes, ma'am. miscellaneous drug interaction. Okay, next आपण पॉइंट बघणार आहोत. Miscellaneous drug interaction. In that बघा, interaction causing electrolyte disturbance. आता मी एखादा ड्रग घेते, like administration of a calcium enhance the digitalis toxicity. ओके, म्हणजे मी कॅल्शियम पण घेते किंवा फॉर एक्झाम्पल मी मिल्क घेते, मी डिजिटॅलिसचे ड्रग घेतलेले आहेत आणि मी मिल्क इनटेक करते, राईट. तर त्याच्यामध्ये कॅल्शियम प्रेझेंट असणार आहे आणि बिकॉज ऑफ दिस कॅल्शियम काय होणार आहे, डिजिटॅलिसची टॉक्झिसिटी इन्क्रीज होणार आहे. सिमिलरली जर थायझाइड डायुरेटिक्स असतील घेत असेल त्याच्यामुळे काय होणार आहे, डायुरेटिक्समुळे हायपोकॅलेमिया आणि मे बी इन्हान्स द डिजिटॅलिस टॉक्झिसिटी. देन वूड ड्रग इंट्रॅक्शन. वूड ड्रग इंट्रॅक्शन मध्ये तुम्हाला सांगितलंय की जे एक पेशंट आहे, लाईक त्याला माओ इनिबिटरची ट्रीटमेंट चालू आहे त्या पेशंटला, मग तो पेशंट काय करणार, टॅबलेट तर तो व्यवस्थित घेतला त्याने, माओ इनिबिटरच्या माओच्या टॅबलेट तो बरोबर घेतला आणि देन तो गेला पार्टीज मध्ये, ड्रिंक केला किंवा फूड्स असे घेतले की ज्याच्यामध्ये चीज बनाना प्रेझेंट आहे. मग चीज बनाना आहे ज्याच्यामध्ये टायरामिन कंटेंट प्रेझेंट आहे, असे त्याने फूड इनटेक घेतले, टॅबलेट व्यवस्थित घेतले, ट्रीटमेंट त्याची व्यवस्थित चालू आहे. बट त्याने काय केलं, आफ्टर टॅबलेट जेव्हा घेतल्यानंतर त्याने चीज आणि बनाना घेतले ज्याच्यामध्ये टायरामिन. मग तो टायरामिन काय करतो, त्या माओ सोबत इंटरॅक्ट होतो आणि माओ सोबत इंटरॅक्ट होऊन त्या माओचं कन्व्हर्जन टॉक्झिसिटी मध्ये होतं आणि त्या पर्सनला सिव्हिअर हायपरटेन्सिव्ह क्रिसिस फॉर्मेशन होतं. सिव्हिअर हायपरटेन्सिव्ह क्रिसिसमुळे त्या पर्सनची डेथ होते. ओके, ट्रीटमेंट तर व्यवस्थित चालू होती, आपण बोलणार व्यवस्थित टॅबलेट होता, बट त्या पर्सनची अचानक डेथ झाली बिकॉज ऑफ त्या पर्सननी असे डाएट घेतला की ज्याच्यामध्ये टायरामाइन प्रेझेंट होतं आणि टायरामाइनचं इंटरॅक्शन माओ सोबत झालं आणि हायपरटेन्सिव्ह क्रिसिसमुळे त्या पेशंटची डेथ झाली. ओके, हे झालं वूड ड्रग इंटरॅक्शन मुळे पण पेशंटची डेथ होऊ शकते. त्यामुळे लक्षात ठेवायचं की जर माओची ट्रीटमेंट चालू असेल तर त्या पेशंटला ऍडवाइस करायचं की टायरामाइन कंटेनिंग फूड अवॉइड करा. नेक्स्ट आपण बघणार आहोत इंटरॅक्शन विथ फॉर्म्युलेशन ऍक्टिव्हिटीज. देन याच्यामध्ये आता इंटरिक कोटेड टॅबलेट्स आहेत. आता मला सांगा, इंटरिक कोटेड टॅबलेट रिलीज कुठे होतात? एनीवन इन प्रिव्हियस Intestine. इंटेस्टाइन. Intestine. ओके, आता याच्यामध्ये तेच सांगितलंय तुम्हाला, इंटरिक कोटेड टॅबलेट. मी काय सांगितलं प्रिव्हियस लेक्चरला की जे आयोनाइज्ड फॉर्म मध्ये ड्रग असतात आणि अनआयोनाइज्ड फॉर्म मध्ये ड्रग असतात. मग अनआयोनाइज्ड फॉर्म मधले ड्रग रॅपिडली ऍब्सॉर्ब होतात का आयोनाइज्ड फॉर्म मधले ड्रग रॅपिडली ऍब्सॉर्ब होतात? नॉन आयोनाइज्ड फॉर्म मधले ड्रग रॅपिडली ऍब्सॉर्ब होतात कारण त्यांचा लो पीएच असतो म्हणून, राईट. मग आता इंटरिक कोटेड काय करतो, जर तुम्ही अँटासिड घेतला,
अँटासिड घेतला तर जसं मी सांगितलं की अँटासिड पण घेतला आणि इंटरिक कोटेड घेतला तर ऍसिडिटी वाढली. ऍसिडिटीमुळे त्या इंटरिक कोटेड तुमचं स्टमक मध्येच डिझोल्व होणार आणि ड्रग तुमचा स्टमक मध्येच रिलीज होणार. ड्रग स्टमक मध्ये रिलीज झाल्यामुळे काय होणार, पेशंटला साइड इफेक्ट दिसून येणार, इरिटेशन होणार. ओके, then additives like CMC, gelatin increase the viscosity around the drug particle, hence dissolution of the drug decreases. जे ऍडिटिव्ह असतात CMC, जिलॅटिन, मग हे काय करतात, विस्कोसिटी जे साइडचे त्यांच्या जे ड्रग पार्टिकल असतात ना त्यांची विस्कोसिटी वाढवतात. त्यामुळे मग काय होतं, जे ड्रगचं डिझोल्युशन आहे ते कमी होतं. हे झालं इंटरॅक्शन फॉर्म्युलेशन ऑफ ऍडिटिव्ह. नेक्स्ट आपण बघणार आहोत ड्रग ड्रग इंटरॅक्शन. ओके, इथून आपण एखादा ड्रग मी घेतला आहे, राईट. फॉर एक्झाम्पल आपण आता फर्स्टली अनाल्जेसिक ड्रगचं इंटरॅक्शन बघणार आहोत. अनाल्जेसिक ड्रग इंटरॅक्शन मध्ये अनाल्जेसिक ड्रग कोणता आहे? एनीवन टेल मी द एक्झाम्पल ऑफ द अनाल्जेसिक ड्रग? फास्टली सांगा, अनाल्जेसिक ड्रग सांगा मला पटकन. कोणते कोणते आहेत अनाल्जेसिक ड्रग? Analgesic, tell me the definition of the analgesic. The agent which relieve pain. Analgesic relief pain. हा, मग ड्रग कोणते आहेत analgesic चे? Aspirin. Aspirin. आता मी ऍस्पिरिन देते पेशंटला, तर त्यासोबत मी पेशंटला काय दिलं नाही पाहिजे हे बघणार आता. तर एक ड्रग तुमचा घ्या अनाल्जेसिक, आणि इंटरॅक्टिंग ड्रग आपण कोणता घेत आहोत? अल्कोहोल. अल्कोहोल जर मी घेतला, आता मेकॅनिझम काय येणार आहे? Aspirin damage the mucosa of a stomach causing bleeding that result in a excessive fecal blood. अल्कोहोल जर घेतलं विथ ऍस्पिरिन, मग ऍस्पिरिन काय करतो, स्टमक मध्ये तुमच्या अल्कोहोल गेला, ऍस्पिरिन पूर्ण अपोजिट रिएक्शन दाखवणार. जो स्टमक मधला म्युकोसा आहे तो पूर्ण डॅमेज करणार, आणि तो डॅमेज झाल्यामुळे काय होणार, ब्लिडिंग होणार आणि एक्सेसिव्ह फिकल ब्लड तुम्हाला दिसून येणार. ओके, आणि सिग्निफिकन्स काय येणार, मग तुम्ही काय सांगणार पेशंटला, ऍस्पिरिन सोबत अल्कोहोल घ्या बोलणार की अवॉइड करा बोलणार आहे? अवॉइड करा. अवॉइड करा. कॉम्बिनेशन ऑफ ऍस्पिरिन अँड अल्कोहोल मस्ट बी अवॉइडेड. नेक्स्ट आपण बघणार आहोत अँटीकोॲग्युलंट. अँटीकोॲग्युलंट ड्रग कोणते कोणते आहेत? हिपॅरिन, वॉरफारिन आणि डायकोवराल. आता याच्यामध्ये बघा, ऍस्पिरिन तर आपण घेतो, अनाल्जेसिक ड्रग देतो, आणि मी त्या पेशंटला अँटीकोॲग्युलंट पण ड्रग दिला. मग ऍस्पिरिन आणि अँटीकोॲग्युलंट काय होतं की, ऍस्पिरिन काय करतो, पोटेन्शिएट द अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी. म्हणजे जी हिपॅरिन मी अँटीकोॲग्युलंट घेतलाय, तर त्या हिपॅरिनची ऍस्पिरिन काय करतो, स्वतःच राहतो बाजूला, त्या हिपॅरिनची ऍक्टिव्हिटी वाढवतो, म्हणजे पोटेन्शिएट करतो, एखाद्या ड्रगची इन्हान्स करतो, इफेक्ट त्याचा वाढवतो. हिपॅरिनचा इफेक्ट वाढवला की काय करतो, अँटीकोॲग्युलंट मीन्स, टेल मी द डेफिनेशन ऑफ द अँटीकोॲग्युलंट फर्स्टली. सांगा पटकन. Which stop the effect of coagulant. When administered, they stop or inhibit the flow of clot formation of clot formation stop. कोॲग्युलेशन ब्लडचं थांबवतं, राईट. कोॲग्युलेट होतच नाही ब्लड. आणि म्हणजे ब्लडचा फ्लो जर व्यवस्थित, एखादा क्लॉट फॉर्मेशन झाला असेल तर आपण अँटीकोॲग्युलंट देतो, म्हणजे ते कोॲग्युलेशन इनिबिट होतं, म्हणजे ब्लड फ्लो व्यवस्थित होण्यासाठी. मग आता ह्याचा रोल आहे की कोॲग्युलेशन ब्लडचं होऊ नये, आणि ऍस्पिरिन काय करतो, ह्याची जी अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी तीच पोटेन्शिएट करतो, म्हणजे इन्हान्स करतो बाय. मग क्युमॅरिन काय आहे, अँटीकोॲग्युलंट फॅक्टर आहे. प्रोथ्रोम्बिन अँटीकोॲग्युलंट, मग तो क्युमॅरिनला डिस्प्लेस करतो त्याच्या बाइंडिंग साइट पासून, आणि प्रोथ्रोम्बिनला पण रिड्यूस करतो. कोॲग्युलंट जे हे हार्मोन आहेत ते क्युमॅरिन यांना पूर्ण डिस्प्लेस करतो, बाजूला करतो कोॲग्युलेटला. आणि जी काय प्लेटलेट्स असतात, प्लेटलेट्सचा पण रोल काय असतो की तिथं जाऊन ब्लड थांबवणं, क्लॉटिंग फॉर्मेशन करणं, ते प्लेटलेट्सला पण ते डिक्रीज करतात, आणि पूर्ण अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी इन्हान्स करतात. ब्लडच कोॲग्युलेट होऊ देत नाही, कोॲग्युलेशन इनिबिट करतात. त्याच्यामुळे काय होणार आहे, मग ब्लडच कोॲग्युलेट नाही झालं तर पूर्ण अपोजिट ऍक्शन होते आणि गॅस्ट्रिक म्युकोसल ब्लिडिंग होते. ओके, ऑल ऑफ यू गॉट इट?
सर नो Yes, ma'am. Yes, ma'am. म्हणजे काय करणार आहे ऍस्पिरिन अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी इन्हान्स करतो. अँटीकोॲग्युलंट ऍक्टिव्हिटी इन्हान्स केल्यामुळे ब्लड कोॲग्युलेट होणार नाही, इन्हान्स ऍक्टिव्हिटी होते आणि गॅस्ट्रिक म्युकोसामध्ये ब्लिडिंग होते. सो तुम्ही काय सांगणार पेशंटला ऍस्पिरिन शुड बी टेकन बाय द अँटीकोॲग्युलंट ड्रग या अवॉइडेड, काय सांगणार? घ्या बोलणार की घेऊ नका बोलणार? Avoid करा बोला. अवॉइड करा. Okay, wait for 2 minutes. Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. आपण आता 2 ड्रग बघितले. ओके, नेक्स्ट आपण बघणार आहोत कॉर्टिकोस्टेरॉइड. कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये काय होणार आहे, जर कॉर्टिकोस्टेरॉइड विथ ऍस्पिरिन आपण घेतला तर कॉर्टिकोस्टेरॉइड काय करतो, डिक्रीज द ब्लड ऍस्पिरिन लेवल. म्हणजे जसं तुम्हाला माहित आहे की एखादा ड्रग आपण घेतोय तर तो ब्लड मध्ये जातो, राईट. मग जर हा कॉर्टिकोस्टेरॉइड मी ऍस्पिरिन सोबत घेतला तर कॉर्टिकोस्टेरॉइड काय करतो, त्या ऍस्पिरिनचं कॉन्सन्ट्रेशन जे ब्लड मधलं आहे, लेवल आहे, ती काय करणार आहे, डिक्रीज द ब्लड ऍस्पिरिन लेवल बाय इन्क्रीज द ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन जे होतं आपल्या ब्लडचं तो रेटच वाढवतो. ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन वाढवल्यामुळे ब्लड मधलं ऍस्पिरिन कमी होतं. when steroid dose is a reduced rate causes increase the blood aspirin which result in a salicylism. मग जर स्टिरॉइड जर डोस घेतले, लाईक कॉर्टिकोस्टेरॉइड डोस घेतले तर मग काय होणार आहे, all of you wait for 2 minutes. Hello, am I audible to all of you? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, कॉर्टिकोस्टेरॉइड मी काय सांगितलं की तुम्हाला ऍस्पिरिनची लेवल जी आहे ती लेवल ब्लड मधला तो काय करतो, ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन वाढवून ती क्वांटिटी तो कमी करतो. मग जर स्टिरॉइड डोस जर तुम्ही घेतले, म्हणजे रिड्यूस केले, घेतलेच नाहीत तर मग काय होणार आहे, ब्लड मधलं ऍस्पिरिन लेवल इन्क्रीज होणार आहे. म्हणजे ब्लड मधलं ऍस्पिरिनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. म्हणजे तुमच्या ऍस्पिरिन जर घेत असेल तर ब्लड मध्ये पण ऍस्पिरिनची क्वांटिटी मिनिमम पाहिजे की तुम्हाला थेरप्युटिक इफेक्ट बरोबर दिसेल. बट जर ऍस्पिरिनची क्वांटिटी ब्लड मध्ये वाढली तर डिसीज ऑकर होईल की सॅलिसायलिझम. सॅलिसायलिझम म्हणजे काय होणार आहे की एक टॉक्सिक सिंड्रोम आहे की ज्याच्यामुळे काय होणार आहे, सॅलिसिलिक ऍसिडचा डोस एक्स्ट्रा होणार आणि तो पर्सन सफरिंग फ्रॉम डिसीज सॅलिसायलिझम. सो ऍस्पिरिन जर डोस घेत असेल तर ऍस्पिरिनचं कॉन्सन्ट्रेशन तुमच्या ब्लड मध्ये कमी असलं पाहिजे. So patient should be observed for the symptom of a salicylism while stopping the steroid.
Wait for 2 minutes. त्यामुळे आपल्याला दिसून येतं की जर पेशंटनं जर स्टेरॉइड स्टॉप केले तर तुम्हाला त्यांच्यामध्ये पेशंटमध्ये ऑब्झर्व्ड दिसून येईल की स्टेरॉइड जर रिड्यूस केले पेशंट शुड बी ऑब्झर्व्ड फॉर सिम्पटम ऑफ त्यामुळे पेशंटमध्ये तुम्हाला कधी ऑब्झर्व दिसतील की सॅलिसायलमचे सिम्पटम जेव्हा तो स्टेरॉइडचं घेणं बंद करेल त्यामुळं दिलं जातं जर सॅलिसायलिझम ऑकर झालं तर कॉर्टिकोस्टेरॉइड. नेक्स्ट आपण बघणार आहोत इन्सुलिन अँड ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. These drugs are used in the which patient? Insulin and oral hypoglycemic agent used for all of Diabetic. you. Diabetes Diabetic. Okay. Then aspirin. Okay. If you are taken the aspirin plus insulin and oral hypoglycemic agent, aspirin काय करतो? Displace the tolbutamide. This is oral hypoglycemic agent, right? Am I right? टोलबिटामाइड और क्लोरप्रोपामाइड. सो मग ऍस्पिरिन काय करतो त्या टोलबिटामाइडला आणि क्लोरोप्रोपामाइडला फ्रॉम बाइंडिंग साइट पासून बाजूला करतो आणि डिक्रीज द इन्सुलिन रिक्वायरमेंट. जी काही इन्सुलिन रिक्वायरमेंट आहे ती कमी करतो. सो ऍस्पिरिन कॉजेस प्रोफाउंड हायपोग्लायसेमिया इन अ पेशंट ऑन अ सल्फोनिलयुरिया ड्रग. नेक्स्ट आपण बघणार आहोत प्रोबिनासिड. प्रोबिनासिड जो ड्रग आहे विथ ऍस्पिरिन जर इंटेक केला तर प्रोबिनासिड काय करतो ऍस्पिरिन इनहिबिट द युरिकोसिरिक ऍक्शन ऑफ अ प्रोबिनासिड. प्रोबिनासिडची ऍक्शन काय असते युरिकोसिरिक ऍक्शन असते. आता युरिकोसिरिक ऍक्शन म्हणजे काय असे ड्रग्स द ड्रग प्रमोट द एक्सक्रीशन ऑफ अ युरिक ऍसिड. मग हे जे प्रोबिनासिड ड्रग आहेत जर गाऊट मी सांगितलेलं फॉर एक्झाम्पल की एखाद्या पेशंटला गाऊट होतं काय होतं जर युरिन एक्सक्रीशन नाही झालं तर त्या युरियाचं कन्वर्ट युरिक ऍसिड मध्ये होतं. युरिक ऍसिड डिपॉझिट होतं आणि दॅट गाऊट डिसीज फॉर्मेशन होतं. आणि गाऊट डिसीज फॉर्मेशन झालाय म्हणजे युरिक ऍसिडचं डिपॉझिशन झालंय आणि मला युरिक ऍसिडचं एक्सक्रीशन करायचं आहे. त्या पेशंट मधलं युरिक ऍसिड रिमूव्ह करायचं. सो मी त्या पेशंटला कोणता ड्रग प्रिपेअर करणार विच ड्रग युरिकोसिरिक ऍक्शन कोण दाखवतं प्रोबिनासिड. सो मी गाऊटच्या पेशंटला कोणता डिसीज कोणता ड्रग देणार आहे प्रोबिनासिड. म्हणजे ही जी युरिकोसिरिक ऍक्शन आहे प्रोबिनासिडची तो ऍस्पिरिन पूर्ण इनहिबिट करतो. एक तर मी काय करणार त्या पेशंटला पेन पण होतात ओके आणि युरिको गाऊट पण डिसीज आहे मग मी त्यांना ऍस्पिरिन पण दिला आणि प्रोबिनासिड पण दिला. मग ऍस्पिरिन काय करतो त्याची जी युरिकोसिरिक ऍक्शन आहे ती इनहिबिट करतो. त्यामुळे ऍस्पिरिन आणि प्रोबिनासिड द्यायचे नाहीत. ऍस्पिरिन शुड नॉट बी टेकन ड्युरिंग द ट्रीटमेंट ऑफ अ गाऊट विथ प्रोबिनासिड. त्यामुळे गाऊटची ट्रीटमेंट जर असेल तर तुम्ही त्या पेशंटला ऍस्पिरिन द्यायचा नाही. ओके. अप टू दिस एनी क्युरीज ऑल ऑफ यू? No, ma'am. No, ma'am. ओके.